मित्रांनो, या ट्रेकमधील पाऊल वाट आणि याच ट्रेकमधली असलेली माझ्या मित्रांची साथ ही कधीच न संपण्यासारखी आहे. आणि हीच पाऊल वाट आज आपल्याला घेऊन जात आहे या ट्रेकमधील 4थ्या दिवसामध्ये. चला तर पाहूयात काय काय घडलं या 4थ्या दिवसामध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आमच्या आता आज 3rd कॅम्पसाईडवरून आम्ही निघतो 4th कॅम्पसाईडला जायला. ॲक्च्युली आम्ही निघणार होतो 8 वाजता, 7:30 झालेत आता. तर लवकर निघायचं कारण असं की ती कॅम्पसाईट खूप लहान आहे आणि तिकडे टेंट पिचिंगला जागा नाही. जर आम्ही लवकर नाही पोचलो ना तर आम्हाला उबड जागेवरती आम्हाला टेंट पिच करायला लागतील आणि आम्हाला मग झोपायला व्यवस्थित भेटणार नाही रात्रभर. तर टेंट आमचे सगळे काढून झालेत, बॅगा वगैरे काढून झाल्यात. सगळ्या बॅगा बाहेर काढल्या, सगळं सामान काढलं आहे, रेडी झालो होतो आम्ही फटफट. आता ब्रेकफास्ट करतो आहे. आज मी 4-5 दिवसानंतर केस धुवणार आहे. मला कसं तरी व्हायला लागलं आहे केस धुवणार. थंडी वाजली तरी चालेल पण आज मी केस धुवणार आणि सगळ्यांना चेंज करावं लागेल. आज कोणी चेंज नाही केलं एवढ्या दिवसापासून आणि थंडी आहे भरपूर इथे. आज पण पब्लिक चालायला चालू करायला झालं आहे. पब्लिक चालते, तुम्ही बघू शकता. ट्रेलवरती चालायला चालू झाले पब्लिक. ती ट्रेल आहे, त्या ट्रेलवरनं लोक चालत आहेत, चालायला चालू झालेत लोक. आम्ही पाठी राहिलो थोडे, पण आता निघू 5 मिनिटांनी आणि पोचू आम्ही कॅम्पसाईडला आणि फ्रेश होऊन जाऊ. तिथे गेल्यानंतर आम्हाला आज 4-5 तास एन्जॉय करायला भेटेल. खूप मोठा लेक आहे, त्या लेकवरती पण जाऊ आम्ही. खूप चांगलं वाटेल. आज शूट पण चांगला करू. चला तर भेटूया रस्त्यामध्ये. तर मित्रांनो, माझी टीम फास्ट आहे थोडी आणि मी थोडा स्लो आहे. थकलो आहे पहिल्या दिवसापासून म्हणून, पण मी त्याच्या आधीच निघालो आहे सगळ्यांच्या पुढे. आता निघालो तर चाललो पुढे. माझी ट्रेक चालू झाली एकट्याची, बाकी सगळे येतील पाठून. आता आईसबर्ग क्रॉस करायचं आहे, म्हणजे बर्फ जमलं आहे. त्या जमलेल्या बर्फावरनं चालायचं आहे आणि तोच एक लास्ट ऑप्शन ब्रिज आहे. खूप वर्ष जुना आईसबर्ग आहे तो, कधीच वाहून नाही गेला. तुम्हाला दाखवतो मी. फुल हार्ड स्नो आहे, फुल हार्ड स्नो. मी जातोय पुढे, पाय सरकू शकतो, पडू शकतो. पाय सरकून पडायचे चान्सेस आहेत. आता चढतो वरती. ही डिफिकल्टवाली पाथ सगळी जी चढतात. दिस इज सो डिफिकल्ट. आता ही चढल्यानंतरच वरती व्हिडिओ घेता येईल, कारण ही चढताना व्हिडिओ काढू शकत नाही. कॅमेरा सगळं खाली यायचं उगाच. फायनली खालून वरती पोचलो आहे. कॅम्पसाईट पण दिसते, सगळी पॅकिंग झालेली आहे कॅम्पसाईटची. खूप थकलो वरती चढताना. पाथ फुल हार्ड आहे. चालतो आम्ही आत्ता, पण माझी टीम पाठी आहे. पण एक नवीन गोष्ट मला ऐकण्यात आली, पाकिस्तान फक्त इथनं 25 किलोमीटर लांब आहे. आम्ही पाकिस्तान आणि इंडियाच्या बॉर्डरवरती आहोत, ऑलमोस्ट कारगिलजवळ. जबरदस्त नजारे आहेत. कसं समजावं तुम्हाला, खूप भारी वाटते बघायला. रस्ता छोटूसाच आहे, एवढीशी ट्रेल आहे.
आणि एका जागी पोचल्यानंतर जंगलातली लय भारी स्ट्रॉबेरी खायला मिळाले आणि माझे मित्र वेड्यासारखे कलेक्ट करायला लागलेत बघा. क्या कर रहे हो? क्या कर रहे हो सब लोग? दे रे खालीच ना. स्ट्रॉबेरी आहेत या, खाल्ल्या टेस्टी आहेत खूप. जंगली स्ट्रॉबेरी जाम भारी. नयनने काढल्या, मीच खाल्ल्या. नाही ना, हातातल्या दाखव फक्त कॅमेऱ्यात. हे दाखव. आता ते पण खाल्लेस ना. ते कशा लागतात रे? एक नंबर. पल्लवी स्ट्रॉबेरी कशा लागतात? एक नंबर. सगळे कुत्र्यासारखे जुडले स्ट्रॉबेरी काढायला. कोणाला ट्रेकची पडलेलीच नाही. तुम्हाला हे जे पूर्ण दिसतंय, हा जो पूर्ण एरिया, इथल्या सगळ्या स्ट्रॉबेरीज आम्ही हँड पिक केल्या आणि खाल्ल्या पण आहेत आणि कोणाला खाऊ पण देत नाही. शाबाश बेटा, बहुत बढिया. तर मित्रांनो, स्ट्रॉबेरी खाऊन झाल्यात आमच्या आता आणि निघालोत पुढच्या रस्त्याला, पुढच्या लेकजवळ. आजचा रस्ता 8 किलोमीटरचा आहे, कालचा रस्ता 16 किलोमीटरचा होता. काल खूप डिफिकल्ट होते. काल जेवढे चालले तेवढे खूप पाय दुखलेत. आज सुद्धा पाय दुखतात. आता किती वेळ लागेल माहीत नाही. लंचपर्यंत पोचू, दुपारच्या जेवणापर्यंत पोचू असं वाटतंय. त्याने सांगितलं दुपारच्या जेवणाला आलू पराठे मिळतील. त्याच एनर्जीने चालतो आहे. 2 दिवस झाले नाश्त्यामध्ये नुसते ब्रेड आणि बटर खातो आहे. त्याच्यामुळं आपल्याला जमत नाही इकडचे ब्रेड बटर, एकदम टेस्टलेस आहेत ते आणि 2-3 दिवस जुने. मी त्यांना बोला आज नाही जमणार. मग आज त्यांनी बटाटा आणि पुरी म्हणजे पुरी भाजी बनवली होती. आज जाऊन आलू पराठे खाणार. करीब 150 ग्राम स्ट्रॉबेरी उपटून खाल्ली. आता पाण्याची गरजच नाही. एनर्जी फुल काय सर? फुल एनर्जी. 1-1.5 तास झाला ट्रेकिंग करताना. एक सिप पण पाणी नाही पिलंय. फक्त स्ट्रॉबेरी खाल्ली. टेस्टी आहे ना स्ट्रॉबेरी? काय टेस्टी आहे स्ट्रॉबेरी. आय हॅव नेव्हर हॅड दिस काइंड ऑफ स्ट्रॉबेरी बिफोर. सिरियसली. अँड जेवढी लाल तेवढी गोड. काय सर? येस. नाही सर, स्ट्रॉबेरी कशी वाटली? अजून वासायची का? वास घेतो का हाताला? बघू हात अक्का घाण झालाय. पण या स्मेलने ना अजून मोटिवेशन भेटतं. स्मेल ना रे, सुगंध. सुगंध ते काय पण असो. क्या बोला तूने? पहले क्या बोला? चलो जाके इलाज कराओ. प्रत्येक जागेवरनं बाजू पलटताना प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या दिसतात. तसे नजारे पण वेगवेगळे दिसतात. काय तुम्हाला नजारे दाखवणार मी यार. तर मित्रांनो, आता जिथं आम्ही पोहोचलो आहे ती जागा अशी आहे का तिकडनं एक नंगा पर्वत दिसतो. खूप उंच पर्वत आहे नंगा पर्वत. आणि पाकिस्तानच्या आम्ही खूप जवळ आहोत, लिटरली जवळ आहोत. ही जी व्हॅली आहे ना, या व्हॅलीच्या पलीकडे जो रस्ता दिसतोय तो आहे पाकिस्तान. या व्हॅलीच्या पलीकडचा जो रस्ता आहे, या साईडचा डोंगर दिसतोय ना, तिथं नंगा पर्वत आहे आणि तिथे पाकिस्तानचा रोड आहे. तो हा रोड पाकिस्तानचा आहे पूर्ण, त्या साईडच्या डोंगराच्या. तर हे आहे पाकिस्तान. आम्ही ऑलमोस्ट पाकिस्तानच्या जवळ आहोत, एकदम जवळ म्हणजे 10 किलोमीटर जवळ आहोत. LOC कारगिल पण आम्ही इकडनंच, त्याच्याकडनंच जवळच पास झालं आहे. LOC कारगिल जवळच. आणि इथं आपले खरंच जवान उभे राहतात ना, इथे जवान आपले उभे राहतात. खरंच खूप डिफिकल्ट आहे त्यांच्यासाठी खरंच इंडियन आर्मीसाठी ग्रँड सल्यूट यार. कायच कम्पेअर करणार आपण या जागेला. खरंच काश्मीर ही जन्नतच आहे. कदाचित हवेचा आवाज आहे, त्याला माझा आवाज नाही येत नसेल तुम्हाला, पण खरंच काश्मीर जन्नत आहे.
आता जिथं आम्ही थांबलो आहे त्याला सिंक होल म्हणतात. जे ग्लेशियरचं सगळं पाणी वाहून येतं, जे वितळतं ते ग्लेशियरचं पाणी, ते या सिंक होलमध्ये जमा होतं आणि जमिनीच्या खालून मुरून दुसऱ्या झऱ्यात जमा होतं. आता इथं झालं पुढे एक लेक आहे, त्या लेकवरती पोचणार आणि मग तिकडनं पुढे आमच्या कॅम्प साईडला निघणार. आणि ही आमची शुपी इथं थांबली आहे, टाईम लॅप्स घेते बिचारी. ही आमची टीम आहे आणि टीम पाठवून चालले आहे. सत्सर लेकला पोचलो. लेकच चुकलाय हा लेक. कैसा लगा मेरा मजाक? लेकच राहिला नाही. बर्फ आणि ग्लेशियर वितळतो आणि लेक जमा होतो, पाणी जमा होतं, पूर्ण वितळले, सुकले. आमचा पोपट झाला. मस्त जोक मारा रे, या हंस रे हलकट हंस. 1.5 घंटा जाके वो क्या लेक देखेंगे तब? वहाँ लेक होगा मैम, यही वाला यही वाला आता जातो कॅम्प साईडला. दुपारच्या 1:50 आणि आम्ही पोचलोत कॅम्प साईडला. सत्सर लेक तर सुकलं पूर्ण, पण दुसरा सत्सर लेक आहे तो भरलेला आहे. कॅम्प साईड लागलेली आहे, जायचं आहे, आलू पराठे खायचे आहेत. कॅम्प साईडजवळ पोचायला आलो आहे, पण कॅम्प साईडच्या आधीच एक भारी नजारा दिसतोय. काय सांगू तुम्हाला, काय भारी नजारा आहे. दाखवतो, थोडं पुढे जाऊ द्या. एक नंबर नजारा आहे. सत्सर लेक जवळच आहोत, पण नजारा खूप भारी आहे. कॅम्प साईड थोडी शोधावी लागेल. अरे बापरे, कॅम्प साईड खूप लांब आहे असं वाटते, पण नजारा बघा. ही कॅम्प साईड आहे. फायनली कॅम्प साईडला पोचलो आहे. 2:30 डॉट 2:30 वाजता पोचलोत. आता जेवणार, थोडीशी रेस्ट करणार आणि बघू कुठे फिरायला जायचं, लेकवर जायचं, कुठे जायचं. आता चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. किटकॅट, आता चॉकलेट पण खाणार. आणि आता केस, आज केस धुवायचे. इथं पाणी वाहतोय. ही कॅम्प साईड आहे. आणि या खोटा माणूस, या माणसाला पहिला यायचं होतं म्हणून धावत आली. ॲक्च्युली आमच्या कॅम्प साईडला एक सुंदर लेक आहे खूप मोठा, ज्याच्यातनं बर्फाच्या ग्लेशियरमधनं पाणी पडतं आहे आणि तो वॉटरफॉल आहे आणि तो खूप सुंदर आहे. तर मला ते बघायला जायचं आहे. सगळीजणं पुढे गेलेत आणि मला नंतर कळालं की इथं बाजूला खूप सुंदर लेक आहे, तर ते बघायला चाललो आहे. पण ती साईड आहे ही. ॲक्च्युली लेकला तर आलो आहे आणि पाठी पण आणखीन खूप मोठा लेक आहे, पण तेवढ्यापर्यंत नाही जाऊ शकत कारण अंधार होऊन जाईल मला जाईपर्यंत. तर मी या लेकवरती बसूनच मेडिटेट करतो आणि शांतता घेऊन मजा घेतो आहे. अचानक वेदर कंडिशन खूप खराब झाले, मला पळावं लागतं आहे. माझे मित्र अटकलेत पुढे आणि वेदर कंडिशन म्हणजे खूप जोराचा पाऊस, खूप थंडी चालू झाली. हे बघा, खूप तडाख्याचा पाऊस पडणार आहे. मला एक गाईड होतं, त्यांनी सांगितलं खूप तडाख्याचा पाऊस पडणार आहे. मी निघालो आहे पहिलेच, कदाचित माझे मित्र भिजतील. मी पोचतो कॅम्प साईडला, म्हणजे मला भिजून आजारी नको पडायला. आधी दुसऱ्या दिवशी आजारी पडलो होतो, परत एकदा नाही मला सहन करायचं आहे. सो
मी निघालोय, पण एकदा व्ह्यू दाखवतो. खतरनाक वाली वेदर कंडिशन बिघडली, थंडी खूप असते. हातपाय दुखायला लागले, तेवढी थंडी वाजायला लागली. टेम्परेचर एकदम सूर्य जसं गायब झालं एकदम चपकन टेम्परेचर उतरलं. कधी टेंटमध्ये जातोय आणि ग्लव्स घालतोय, जॅकेट घालतोय, असं झालंय. जबरदस्त पाऊस आलेला आहे. आता धडाधड पाऊस पडायला चालू झाला आहे. मला वाटलेलंच क्लायमेट चेंज होणार होता, म्हणून मी अर्ध्यातूनच आलो. सिट्टू, पल्लवी, माझे ट्रेक लेटरपासून सगळेजण वरती अडकलेत. आता ते कदाचित भिजतील, मला असं वाटतं. भिजायला नाही पाहिजे, तब्येत खराब होईल. मी भिजवू नये म्हणून माझी तब्येत आधीच खराब होती, म्हणून मी अर्ध्यातनंच परत आलो. आता मी सगळ्यांच्या टेंटमधलं सामान फटफट लावून घेतलं आहे आणि टेंट पॅक करून घेतलेत, म्हणजे टेंटमधलं सामान नको भिजायला. आणि मौल्यवान वस्तू ज्या आहेत, आयपॅड वगैरे, कॅमेराचा नॉल, पैसे वगैरे सगळे मी डायनिंग टेंटमध्ये आणून ठेवलेत. आणि आता पाऊस येतो म्हणून मी डायनिंग टेंटमध्ये जाऊन बसलो आहे. सगळीजणं जिथे पळत आहेत, प्रत्येकजण त्याच्या टेंटमध्ये चाललं आहे. प्रत्येकजण, सगळेजण टेंटमध्ये गेलेत. सगळ्यांच्या टेंटमध्ये सगळेजण गेलेले आहेत. मी पण जातो आहे. थोड्या वेळ अजून राहिलो तर भिजेन आणि मग आजारी पडेन. त्याच्यापेक्षा बेटर आहे की मी टेंटमध्ये जाऊन स्वतःहून आराम केलेलं बरं राहील मला. चला तर आता पाऊस जास्त जोरात आल्यानंतरचा व्हिडिओ करता येतो का बघूया. पण आता खूप जास्त धुकं उतरलं आहे. बघूया पुढे मला शूट करता येते का. चला भेटूया. आता डायनिंग टेंटमध्ये बसलो. डायनिंग टेंटमध्ये पाणी नाही येणार आहे. टेंट खूप जास्त पाऊस झाला तर डायनिंग टेंटमध्ये पाणी येऊ शकतं प्रॉबॅबली. तर आता सगळे पाठी आहेत. आता आय होप की पाऊस कमी पडायला पाहिजे. मित्रांनो, बाहेरचं वातावरण एकदम चेंज झालं आहे. आमची फाटलं आहे, माझी तर फुल फाटलं आहे. अजून माझे मित्र नाही आले आहेत. हे बघा, काहीच दिसत नाही आहे. सगळं धुकं खाली उतरलं आहे. अनप्रिडिक्टेबल. वातावरण भयानक बदललं आहे. थंडी पण वाढली आहे. एक मिनिट झिप लावतो. हां, ये खतरनाक वातावरण बदललं आहे. जरा पण कॅम्प साईडपासून लांब नाही जाऊ शकत, जवळच राहावं लागेल. और रईस भाई भीग गए क्या? हाँ रईस भाई, पूरा भीग गए, मैंने चेंज कर रहा था. सब लोग आ गए? नहीं, वो आ रहे पीछे. सब लोग भीग गए ना? काहीच दिसत नाही आहे. दिस इज कॉल्ड KGL. 13,000 फुटावरती आम्ही उतरलोत. 14,000 फुटावरनं 13,000 फुटावरती. हॅलो एव्हरीवन. How was your experience? Super. How was your experience? Great. Pallavi, how was your experience, sir? बहुत बढ़िया. हमने रास्ते में एक दूसरे कैंप साइट पे शेल्टर लिया. क्या बात कर, कैसा लगा? बारिश मजा आया ना? ठीक है. तर मित्रांनो, आमचा चौथा दिवस तर आज इथेच संपतोय. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि कमेंट करून ही व्हिडिओ कशी वाटली हे सांगायला बिलकुल विसरू नका मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.